नमस्कार. वारसा टीव्ही मध्ये मी भैरव उस्तारे आपले स्वागत करतो. आता आपण आलो आहोत बार्शी तालुक्यातील साखर येथील महादेव मंदिर. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे 13व्या ते 14व्या शतकातील यादवकालीन मंदिर असते. हे त्रिदल गर्भगृह असलेले मंदिर आहे आणि आता आपण त्याच मंदिराची माहिती जाणून घेणार आहोत. बार्शी तालुक्यातील भोगावती नदीच्या किनारी साकत आणि घाणेगाव या दोन गावाच्या मध्ये हे मंदिर वसलेलं आहे. हे मंदिर जर आपण पाहिलं तर हे मंदिर त्रिदल गर्भगृहाचं आहे. एका गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे जे मुख्य गर्भगृह आहे आणि बाजूच्या दोन्ही गर्भगृहामध्ये आपल्याला सध्या शिवलिंगच दिसतात, परंतु त्या ठिकाणी शिवलिंगाच्या ऐवजी मूर्ती असाव्या आणि त्या दोन वेगवेगळ्या देवांसाठी निर्माण केलेल्या असाव्या असं या ठिकाणी वाटतं. या मंदिराचे स्तंभ जर आपण पाहिले तर स्तंभांमध्ये वेगवेगळं नक्षीकाम केलेलं आहे. याचप्रमाणे आपण जर अंतराळातील दोन देवकोष्ठ पाहिली तर दोन देवकोष्ठांमध्ये वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. पहिली आहे ती म्हणजे लक्ष्मी विष्णू. विष्णूच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म आपल्याला दिसतंय. त्याच्या बाजूला लक्ष्मी बसलेली आहे आणि त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर गरुडाचं अंकन देखील केलेलं आहे. याचबरोबर दुसऱ्या देवकोष्ठातील मूर्ती आहे ती म्हणजे विष्णूची. या मूर्तीमध्ये हातामध्ये पद्म, शंख, चक्र, गदा ही आयुधे आहेत. तर ही मूर्ती उभारलेल्या स्वरूपात असून अत्यंत उत्कृष्ट अशी आहे. याचबरोबर आपण देवकोष्ठाच्याच एका स्तंभावर पाहिलं तर अगदी 6 ते 7 इंच एवढी मोठी अशी महिषासुर मर्दिनीची मूर्ती असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते. त्याच्या दुसऱ्या स्तंभावर पाहिलं तर भैरवाची मूर्ती त्याच प्रकारे छोटी असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते. त्याच्या खाली देखील छोट्या छोट्या दोन मूर्ती असून त्या कोणत्या आहेत हे ओळखता येत नाही. त्याचप्रमाणे या मंदिराच्या जर आजूबाजूला आपण फिरून पाहिलं तर पूर्वी या ठिकाणी मंदिरामध्ये विटांचा वापर केलेला या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्या पडलेल्या विटा ह्या पाण्यावर तरंगणाऱ्या आहेत. जशा तेर येथील विटा पाहायला मिळतात ज्या तरंगत असतात, अगदी त्याप्रमाणे असलेल्या या विटा आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. धन्यवाद.